हाय हॅलो नमस्कार. मी प्रतिमा परिमॉमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊदे. तर आज आहे तुकाराम बीज आणि आता घरातले सगळे आवरले. आम्ही चाललो आहे आता तुकाराम बीजला. 12 वाजता फुलं पडतात. तर तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तिथं सगळ्यांचं आवरले. आता निघालो आहे आम्ही. बोलूया तिथे गेल्यानंतर. तुकाराम बीज होती म्हणून आईला बोलवलं होतं, तर ती तुकाराम बीज निमित्त आली होती माझ्याकडे. तर आता आम्ही आवरून सगळं गावामध्ये निघालोय, कारण 12 वाजता फुलं पडतात म्हणून. तर बघू शकता इथं परंडवाल चौकातूनच इतकी सारी गर्दी होती ना, खूप गर्दी. तुकाराम बीज म्हटलं की सिक्युरिटी पण इतकी जास्त कडक असते ना, इथूनच सुरुवात झालेली होती. तर आता मी आले मंदिरापाशी आणि तुम्ही बघू शकता इतकं सुंदर मंदिर सजवलं होतं ना, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचं. तर आतमध्ये दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग आता आम्ही फुलं टाकायची होती, कारण संत तुकाराम महाराज आहे ना वैकुंठ गमनाला गेले म्हणून वारकरी संप्रदायातील जे वारकरी आहेत ते हा दिवस एकदम असा छान साजरा करतात, उत्साहात साजरा करतात. त्याच्यामुळे मग आम्ही फुलं टाकायला 12 वाजता गेलेलो. तर जाता जाता मग आम्ही कपाळाला गंधसुद्धा लावला. एरवी काही मी लावत नाही, पण या दिवशी मी नक्कीच गंध लावते. मग आईनं पण लावला, परीने लावला, मग मी पण नंतर लावला. खूप छान वाटतं असं. यात्रा पण खूप छान भरते आणि मस्त वाटलं मला. त्याच्यानंतर मग गजरे पण घेतले. म्हटलं यात्रा पण आहे आणि एवढा छान उत्सव आहे. ठीक 12 वाजता तुकाराम महाराज गरुडावर बसून वैकुंठ गमनाला गेले. तेव्हाचा हा क्षण आहे आणि इतकं छान वाटत होतं ना, खरंच खूप उत्साहाचं वातावरण ना. खूप छान असं दर्शन झालं. फुलं वगैरे टाकली आणि आता गर्दी बघू शकताय. आता आम्ही घरी चाललोय. आता खूप ऊन झालंय. तर आता थोडी यात्रेमध्ये शॉपिंग करतो आणि मग घरी जातो. दुपारच्या वेळेला शॉपिंग करायची होती, पण इतकं ऊन होतं ना, त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि संध्याकाळच्या वेळेला पुन्हा आम्ही गावामध्ये गेलो होतो. तर तुम्ही बघू शकता ही तुकाराम महाराजांच्या मंदिराकडे जाण्यासाठी ही पहिलीच कमान आहे. तर खूप छान अशी सजवली होती. त्याच्यानंतर आहे ना इतकी सारी दुकानं आली होती ना, म्हणजे यात्रेमध्ये जी दुकानं येतात ना, भरपूर सगळी आलेली. खेळण्यांची होती, शिवाय ज्वेलरीची होती आणि भरपूर सारी वेगवेगळ्या प्रकारची होती. आता मी तुम्हाला दाखवते किती प्रकारचे आहेत. आता हे गळ्यातले वगैरे लहान मुलींना आपण घेतो किंवा आपल्यासाठी सुद्धा आपण खरेदी करतो. एवढे छान छान होते ना, मस्त होते आणि क्वालिटी पण त्याची छान होती. जसं तुळशीबागेमध्ये आपण घेतो ना, तशाच टाईपमध्ये इथे सुद्धा मला वाटत होती. पण मी काही घेतलं नाही, माझ्याकडे ऑलरेडी सगळं आहे. त्याच्यानंतर हे खलबत्ते मला खूप आवडलेले, पण म्हटलं आपण एखाद्या दिवशीच एखादी रेसिपी करणार, तेवढ्यासाठी एवढा खर्च नको म्हणून नाही घेतलं. त्यानंतर पर्स वगैरे भरपूर सारं होतं. मम्मीसाठी एक पर्स घेतली. त्याच्यानंतर हे सगळे प्लास्टिकचे डबे वगैरे होते. जे काही आपल्याला किचनमध्ये उपयोगी पडतात त्या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल होत्या. म्हणजे यात्रेमध्ये ना प्रत्येक गोष्ट विकायला येते आणि सगळ्या गोष्टी असतात. कोणती गोष्ट नसते असं नाही, प्रत्येक गोष्ट असते. त्याच्यानंतर भांड्याचं पण दुकान आलेलं. भांडी पण भरपूर होती, वेगवेगळ्या प्रकारची भांडी होती. जेवढं काही आपल्याला किचनमध्ये अवेलेबल असतं तेवढी भांडी इथं होती. मग मला ना पातेलं घ्यायचं होतं एक बिर्याणीसाठी. भरपूर दिवस झालं मला मोठ्या साईजचं पातेलंच नव्हतं आणि मी ॲडजस्ट करून बिर्याणी करायचे. तर एक बिर्याणीसाठी पातेलं घेतलं आणि खूप छान बसले पातेलं. ते तुम्हाला मी दाखवेनच आणि मी काय काय शॉपिंग केली हे जर बघायचं असेल ना, नक्की कमेंट करा. यात्रेतून खूप सारी शॉपिंग केली मी तुम्हाला नक्की दाखवेन. आता ही क्रॉकरी पण तुम्ही बघू शकताय. खूप भारी दिसत होतं हे सगळं, पण माझ्याकडे आहे त्याच्यामुळे मी ह्यातलं काहीच खरेदी केलं नाही. फक्त शूट घेतलंय तुम्हाला दाखवण्यासाठी. इडली पात्र, आप्पे पात्र, तवा आणि शेवटी बघू शकताय हा डॉगी. आमच्याकडे पण असा मम्मीच्या घरी होता, त्याच्यामुळे म्हटलं जाता जाता याचं शूट घ्यावं. यात्रा संपली, त्याच्यानंतर आम्ही घरी येताना हे शूट घेतलं. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.